ओम शांती. तर आजच्या या चौथ्या सेशन मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर आपल्या 3 सेशन्स मध्ये आपण आत्मा आणि परमात्मा यांची अनुभूती केली आणि ही अनुभूती करत असताना आपल्या मनात तरीही काही प्रश्न राहतात. ते प्रश्न ह्या सृष्टी चक्राबद्दल असतात. तर हे चक्र किती वर्षांचं आहे, किंवा याचा निर्माता कोण आहे, किंवा आता जे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत चाललेले आहेत हे कशामुळे होत चाललेले आहेत. तर या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला मिळाली तर आपलं मन स्थिर राहू शकतं. आणि त्यामुळेच आपण हे 4 सेशन पुढे एक्सटेंड केलेले आहेत. तर आज आपण पाहणार आहोत अष्टशक्ती. तर आपण काल पाहिलेले आहेत, तरी थोडीशी आपण त्याची रिव्हिजन करणार आहोत. त्यानंतर ईश्वराचं मेन कर्तव्य काय आहे हे आपण आज पाहणार आहोत. तर राजयोगाची मुख्य प्राप्ती काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण राजयोग हे आत्म्याचं परमात्म्याशी असणारं कनेक्शन आहे. इन शॉर्ट मध्ये परमात्मा सर्वशक्तिमान आहे आणि त्यामुळे नॅचरली त्याच्याकडून आपल्याला शक्ती प्राप्त होतात. तर परमात्म्याची प्राप्ती, राजयोगाची प्राप्ती म्हणजे ह्या 8 शक्ती आहेत. आपण तर ईश्वराकडून स्थूल अपेक्षा ठेवत आलो, परंतु ईश्वर आपल्याला या सूक्ष्म प्राप्तींनी संपन्न करतात आणि याच्या आधारे स्थूल प्राप्ती होतात. तर ह्या सूक्ष्म प्राप्ती हीच राजयोगाची मोठी प्राप्ती आहे. जसं एखाद्या सिच्युएशन मध्ये आपल्याला वाटत असतं की ही वस्तू आपल्याला मिळाली पाहिजे, पण राजयोग केल्यानंतर ती वस्तू मिळेल सुद्धा, पण एखाद वेळेस जर ती नाही मिळाली तरी त्या वस्तूच्या मागचं जे दुःख आहे किंवा त्या वस्तूच्या पाठीमागचा जो कमीपणा आहे, कमीपणाची फिलिंग आतमध्ये असते, अप्राप्ती, ही फिलिंग कमी होते. कारण राजयोगामुळे आपल्याला सहनशक्ती प्राप्त होते. एखादा व्यक्ती काहीतरी आपल्याला बोलत असेल तर आपल्याला वाटतं की त्याला चेंज करावं, जेणेकरून तो आपल्याला काही बोलू नये. परंतु इथं राजयोगामुळे आपली सहनशक्ती वाढत जाते आणि त्यामुळे त्याचं बोलणं आपल्याला सहन करता येतं. त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला शांत राहता येतं आणि मग नॅचरली त्याच्या वृत्तींमध्ये सुद्धा परिवर्तन होत जातं. तर अशा पद्धतीने राजयोगाच्या या सूक्ष्म 8 शक्ती आपल्याला प्राप्त होतात, ज्यांच्या आधारे आपण शाश्वत सुख आणि शांती प्राप्त करत जातो. आपल्या सगळ्या दुःखांची कारणं म्हणजे या शक्तींची कमतरता आहे. बऱ्याच वेळेला आपण एखाद्याकडून फसवले जातो आणि म्हणून दुःखी होतो. पण राजयोगाची एक शक्ती आहे, ती म्हणजे परखण्याची शक्ती. राजयोगाच्या नियमित अभ्यासाने आपल्याला हे ओळखता येतं की समोरचा व्यक्ती आपल्यासाठी सुखदायी आहे का दुःखदायी आहे. त्यानुसार आपल्याला निर्णय घेता येतो की याचं आपल्याला सहन करायचं आहे का याला सामना करायचा आहे. अर्थात त्याचं म्हणणं ऍक्सेप्ट करायचं आहे का त्याला विरोध करायचा आहे. विरोध करणं म्हणजे सामना करणं आणि ऍक्सेप्ट करणं म्हणजे सहन करणं. तर सुरुवातीला जर विरोध केला गेला तर पुढं मोठा विरोध करायची आवश्यकता राहत नाही.
तर आपल्या सर्वच प्रॉब्लेम्स मध्ये आपण या शक्ती वापरल्या तर त्याचा आपल्याला फायदा जास्त होऊ शकतो. पण प्रॉब्लेम्स आल्यानंतर आपण या शक्तींना जागृत करायला गेलो तर ते शक्य नाही. म्हणून आपण रोज परमात्म्याने आपल्याला एक सिस्टीम बनवून दिलेली आहे. एका दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे पहाटेच्या वेळी आपण राजयोगाचा अभ्यास केला तर या शक्तींचा स्टॉक आपल्या आत्म्यामध्ये जमा राहतो आणि मग हा स्टॉक आपल्याला दिवसभर वापरता येणार आहे. आपण जर त्या परिस्थितीच्या वेळी हे करायला गेलो तर कदाचित ते पॉसिबल नाहीये. पण हा स्टॉक आपला रोजचा रोज सकाळी आपण जमा केलेला असेल तर त्या दिवसभरामध्ये सुद्धा आपल्याला ती प्राप्ती होईल किंवा त्याचा आपल्याला यूज करता येईल. आणि आपण असं जर लॉंग टर्म अभ्यास केला तर हा स्टॉक आपल्याला त्या परिस्थितीच्या वेळी वापरता येणार आहे. तर अशा पद्धतीने राजयोगाच्या या 8 शक्ती आपल्याला प्राप्त होतात राजयोगाच्या नियमित अभ्यासाने. आणि या 8 शक्तींचं प्रतीक म्हणून दुर्गा देवीला 8 भुजा दाखवतात. तर ह्या अष्टशक्तींचं ते प्रतीक आहे. यानंतर आपण पाहणार आहोत की परमात्म्याचं नेमकं कर्तव्य काय आहे. जसं एखाद्याला नाटकामध्ये रोल दिला जातो तर त्याचं तिथं काहीतरी काम असल्याशिवाय किंवा त्याचं काहीतरी तिथं इम्पॉर्टन्स असल्याशिवाय तो रोल दिला जात नाही. म्हणजे प्रत्येकाला काहीतरी या नाटकामध्ये विशेष भूमिका म्हणजे त्या नाटकामध्ये करावी लागते. त्याच पद्धतीने हे जे सगळं सृष्टीचक्र चालू आहे, पृथ्वीवर हे जे नाटक चालू आहे, याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक आत्म्याला एक विशेष रोल आहे. आणि तसाच परमात्म्याला सुद्धा विशेष रोल आहे. तर परमात्म्याचं नेमकं काय कर्तव्य आहे? प्रत्येकाला वाटतं की परमात्म्याचं काम काहीतरी वेगळं असायला पाहिजे किंवा प्रत्येक जण आपल्या आपल्या बुद्धी अनुसार ठरवतं की हे परमात्म्याचं काम आहे. आणि मग ते काम आपलं पूर्ण नाही झालं तर आपल्याला वाटतं की परमात्म्याने आपल्याला मदत नाही केली. पण परमात्म्याचं जे कर्तव्य आहे तो जितका दिव्य आणि अलौकिक आहे, सर्व शक्तिवान आहे, तितकंच त्याचं कर्तव्य दिव्य, अलौकिक आणि इन शॉर्ट सगळ्यात मोठं काम त्याचं आहे. तर त्याचं नेमकं कर्तव्य काय आहे? तर परमात्मा सृष्टीवर येऊन 3 कर्तव्य करतात. स्थापना, पालना आणि विनाश. परमात्मा स्वतः निराकार आहेत. त्यांना स्वतःचं शरीर नाही. त्यामुळे त्यांना ही 3 कर्तव्य करण्यासाठी 3 देवतांचा आधार घ्यावा लागतो. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या 3 देवतांचा ते आधार घेतात आणि त्यांच्याद्वारे ही 3 कर्तव्य करतात. ब्रह्माद्वारे नवीन दुनियेची स्थापना, विष्णूद्वारे नवीन दुनियेची पालना आणि शंकराद्वारे जुन्या दुनियेचा विनाश. ही 3 परमात्म्याची दिव्य आणि अलौकिक कर्तव्य आहेत. आणि त्यामुळे शिवबाबांच्या इतकंच ब्रह्मा, विष्णू, शंकर यांचंही महत्व आहे. कारण हे परमात्म्याची माध्यम आहेत. त्यापैकी पहिल्यांदा परमात्मा ब्रह्माच्या द्वारे नवीन दुनियेची स्थापना करतात. ती कधी करतात? तर कलियुगाच्या अंतिम समयाला करतात. तर कलियुगाच्या अंतिम समयाला परमात्मा शिव या सृष्टीवर अवतरित होतात आणि एका साधारण मनुष्य शरीराच्या द्वारे नवीन दुनियेची स्थापना करतात. तर आपल्याला जे समोर दिसत आहेत ब्रह्मा, ते आपल्यासारखेच एक साधारण मनुष्य आहेत. तर त्यांच्या शरीरामध्ये शिवबाबांनी प्रवेश करून आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे. तर यांचं सुरुवातीचं नाव आहे ते म्हणजे दादा लेखराज. लेखराज खूबचंद कृपलानी असं यांचं नाव आहे. यांचा जन्म झाला 1876 साली सिंध, हैदराबाद मध्ये. लहानपणापासूनच पूजा पाठ, भक्ती यांचे चांगले संस्कार त्यांच्यावरती होते. लहानपणीच त्यांचे आई वडील गेल्यामुळे
त्यांचा सांभाळ त्यांच्या काकांनी केला. लहानपणी त्यांना एका किराणा मालाच्या दुकानात काम करायला ठेवलं. तिथून त्यांच्या कर्माची सुरुवात झाली. पण तिथं येणारे गरीब लोक, गरजू लोक बघून ते उधार द्यायचे किंवा वजनापेक्षा जास्त द्यायचे आणि त्यामुळे दुकानदारांनी त्यांना काढून टाकलं. आणि मग एका मित्राच्या मदतीने त्यांनी हिऱ्यांचा व्यापार सुरू केला. मूलभूत चांगले गुण असल्यामुळे त्यांना त्यामध्ये खूप यश मिळालं आणि सिंध प्रांतामधले अतिशय श्रीमंत नावाजलेले व्यापारी बनले. पण इतकं मोठं बनल्यानंतर सुद्धा त्यांनी आपले आधीचे संस्कार सोडले नाहीत. त्यानुसार ते भक्ती करायचे, लक्ष्मीनारायणची भक्ती करायचे, रोज गीता वाचायचे, सगळ्यांना मदत करायचे, ब्राह्मणांना दान द्यायचे, गरिबांना दान द्यायचे. असे त्यांचे चांगले संस्कार त्यांनी परिस्थिती बदलल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये बदल केला नाही. आणि मग त्यांचं लग्न झालं, मुलांवर सुद्धा त्यांनी तसे संस्कार केले. काही दिवसांनी त्यांना असं वाटायला लागलं की ईश्वराचा सत्य परिचय मिळाला पाहिजे. कारण ईश्वराबद्दल अनेक मतांतर आहेत. तर नेमका ईश्वर कोण आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. यासाठी त्यांनी गुरु करायला सुरुवात केली. एका गुरुकडून समाधान नाही झालं म्हणून दुसरा गुरु, दुसऱ्यांकडून नाही झालं म्हणून तिसरा गुरु, असे त्यांनी 12 गुरु केले. असंच एक दिवस त्यांच्या वयाच्या 60व्या वर्षी म्हणजे 1936 साली त्यांच्या घरामध्ये एक सत्संग चालू होता. त्यांचे गुरु येऊन तिथं प्रवचन करत होते आणि ते अचानक उठले आणि आपल्या रूमकडे गेले. त्यावेळी त्या सत्संगामध्ये त्यांची पत्नी आणि सून होत्या. त्यांना आश्चर्य वाटलं की हे दादा अचानक कसे काय उठले, कारण ते तसे मध्येच कधी उठायचे नाहीत. कारण त्यांना गुरूंबद्दल खूप रिस्पेक्ट होता. गुरूंचा आदेश म्हणजे काळाचा आदेश वाटायचा त्यांना. इतका रिस्पेक्ट त्यांच्या मनामध्ये गुरूंबद्दल होता. तरी सुद्धा ते मध्येच का उठले, हे बघून त्यांच्या पत्नीला आणि सुनेला आश्चर्य वाटलं. त्यांना वाटलं की दादांची तब्येत बिघडलेली दिसतीये आणि म्हणून त्या दोघी त्याच्या पाठोपाठ गेल्या. तर त्यांना असं आढळलं की हे दादा लेखराज एकदम शांत बसले होते. त्यांच्या मागे दिव्य प्रकाश पसरला होता आणि त्यांच्या मुखातून 3 वाक्य बाहेर पडली. निजानंद स्वरूपम शिवोहम शिवोहम, ज्ञान स्वरूपम शिवोहम शिवोहम आणि प्रकाश स्वरूपम शिवोहम शिवोहम. म्हणजे जो ज्ञान स्वरूप, प्रकाश स्वरूप आणि आनंद स्वरूप असा जो शिव आहे तो मी आहे, असा निराकार परमात्म्याने यांच्याद्वारे स्वतःचा परिचय स्वतःच करून दिला. मग त्यांना पहिल्यांदा तर काही कळलं नाही की असं का झालं, कोण बोललं माझ्यामध्ये येऊन. मग ते दुसऱ्या दिवशी गुरूंकडे गेले आणि त्यांनी त्यांना हा सगळा प्रसंग सांगितला. तर गुरु म्हणाले की हा साक्षात्कार तर मी करवला नाहीये. मग दादा लेखराज यांच्या लक्षात आलं की अशी कोणती तरी शक्ती आहे की जी ह्या सर्व गुरूंपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे आणि ती शक्ती माझ्याद्वारे हे बोललेली आहे. मग ते त्याच मनन चिंतनामध्ये राहू लागले. मग काही दिवसांनी त्यांना विनाशाचा साक्षात्कार झाला. इथं खूप दुःख, अशांती वाढलेली आहे. लोक ईश्वराला बोलावत आहेत. कुठं भूकंप होतोय, कुठं महापूर येतोय, काही ठिकाणी आगीचे गोळे येत आहेत म्हणजे बॉम्ब्स. तर अशा पद्धतीने त्यांना विनाशाचा साक्षात्कार झाला आणि त्याद्वारे त्यांची इथं असणारी आसक्ती कमी झाली. इथले हिरे त्यांना खड्यांप्रमाणे वाटायला लागले, कारण विनाश होणार आहे म्हणजे याचा पुन्हा उपयोग होणार नाहीये त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या मनामधली आसक्ती कमी झाली. त्यांच्या मनात वैराग्य निर्माण झालं आणि मग काही दिवसांनी त्यांना स्थापनेचा साक्षात्कार झाला. हा साक्षात्कार करवणारे तर शिवबाबाच होते.
तर त्याच्यामध्ये त्यांच्या हे लक्षात आलं की देवी देवतांची पावन दुनिया त्यांना दिसली आणि ती त्या दुनियेमध्ये विष्णू, चतुर्भुज विष्णू त्यांना म्हणत होता की ततत्व म्हणजे तू मी आहेस किंवा तुला माझ्यासारखं बनायचं आहे. आणि शिवबाबांनी या साक्षात्काराच्या द्वारे त्यांना अशी प्रेरणा दिली की अशी दुनिया तुला बनवायची आहे. मग त्यांच्या लक्षात आलं की एवढं मोठं कार्य जर मला करायचं आहे तर यामध्ये मला पूर्ण समर्पित व्हायला पाहिजे. मग त्यांनी आपला बिझनेस वगैरे बंद केला आणि मग ते याच मनन चिंतनामध्ये राहू लागले. मग काही दिवसांनी त्यांच्यामध्ये रोज शिवबाबा येऊ लागले आणि शिवबाबांनी त्यांच्याद्वारे ज्ञान द्यायला सुरुवात केली. आजूबाजूला ज्या माता कन्या होत्या त्या हे ज्ञान ऐकायला येऊ लागल्या. मग काही दिवसांनी हे संघटन वाढत गेलं आणि 350 ते 400 जणांचा एक ग्रुप बनला. त्यामध्ये मेजॉरिटी माता कन्या होत्या आणि काही भाई होते. मग या सर्वांना सुद्धा शिवबाबांनी अशी प्रेरणा दिली की तुम्हाला हे ज्ञान विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवायचं आहे. मग त्यांना असं वाटायला लागलं की एवढं मोठं कार्य जर करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पूर्ण समर्पित व्हायला पाहिजे. मग त्यांनी समर्पित होण्याचा निर्णय घेतला. घराकडून तशी परमिशन त्यांनी मिळवली. बऱ्याच जणांना तशी परवानगी मिळाली नाही आणि मोठा विरोध या सर्वांना सहन करावा लागला. तरी सुद्धा या 350-400 जणांनी 14 वर्ष तपस्या केली. 1936 पासून 1950 पर्यंत शिवबाबा प्रजापिता ब्रह्माच्या द्वारे जे ज्ञान देत होते ते ज्ञान त्यांनी आपल्या जीवनामध्ये धारण करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार तपस्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि या 14 वर्षांच्या दरम्यान त्यांनी ती स्पिरिच्युअल पॉवर आपल्यामध्ये डेव्हलप केली. मग 1950 साली शिवबाबांच्या प्रेरणेनुसार हे सगळे माउंट आबू राजस्थान या ठिकाणी आले आणि मग संस्थेचं जे हेडक्वार्टर आहे ते माउंट आबू राजस्थान बनलं. सिन्नरमध्ये असताना या संस्थेला लोकांनीच नाव पाडलेलं ओम मंडळी, कारण त्या ठिकाणी ओमचा ध्वनी केला जायचा, ओमचा जप केला जायचा आणि म्हणून लोकांनी नाव पाडलं ओम मंडळी. परंतु हे ज्यावेळी माउंट आबू मध्ये आले तेव्हा याचं नाव प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय असं ठेवण्यात आलं आणि 1952 पासून ही सेवा बाहेर चालू झाली. बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन ही सेवा सुरू झाली आणि मग याचा विस्तार हळूहळू वाढत गेला. 18 जानेवारी 1969 ला या दादा लेखराज यांनी आपल्या या देहाचा त्याग केला आणि त्यांची आत्मा सूक्ष्म शरीरासहित सूक्ष्म वतनमध्ये राहू लागली. 14 वर्षांच्या तपस्ये दरम्यान शिवबाबांनी यांचं नाव ठेवलं प्रजापिता ब्रह्मा. प्रजापिता म्हणजे प्रजेचा पिता आणि ब्रह्मा म्हणजे ब्रह्मलोक निवासी परमात्मा ज्या शरीरामध्ये राहतात ते ब्रह्मा, म्हणून यांचं नाव ठेवलं गेलं प्रजापिता ब्रह्मा. आणि मग 18 जानेवारी 1969 नंतर हे ब्रह्मा बाबा सूक्ष्म लोक मध्ये राहू लागले. तर अशा पद्धतीने आपल्याला आता 3 पिता आहेत. एक आपले शारीरिक पिता म्हणजे लौकिक पिता, दुसरे अलौकिक ज्यांच्याद्वारे आपल्याला हे ज्ञान प्राप्त होत आहे ते अलौकिक पिता म्हणजे हे ब्रह्मा बाबा, आणि तिसरे पिता पारलौकिक पिता ते म्हणजे शिवबाबा. तर असे आपल्याला एकूण 3 पिता आहेत. तर अशा पद्धतीने शिवबाबांनी प्रजापिता ब्रह्मा बाबांच्या द्वारे हे ज्ञान आपल्याला 1936 पासून 1969 पर्यंत अविरतपणे दिलं. म्हणजे 36 ते 69 या दरम्यान
ब्रह्माच्या साकार माध्यमाद्वारे ज्ञान दिले. 69 नंतर पुन्हा एका देहाची आवश्यकता निर्माण झाली आणि मग त्यावेळी शिवबाबांनी दादींच्या शरीराचा आधार घेतला आणि त्यांच्याद्वारे हे ज्ञान दिलं. म्हणजे 69 नंतर माध्यम पण ब्रह्माच होते, पण ते ब्रह्मा अव्यक्त ब्रह्मा होते. अव्यक्त ब्रह्मांच्या देहाद्वारे आणि दादींच्या साकार देहाद्वारे शिवबाबांनी हे ज्ञान दिलं. अशा पद्धतीने शिवबाबा नवीन दुनियेची स्थापना करतात. म्हणजे काय करतात नेमकं? तर प्रजापिता ब्रह्मा यांच्या द्वारे आपल्याला जे ज्ञान देतात, त्या ज्ञानाच्या आधारे ते आपल्या संस्कारांचं परिवर्तन करतात. आपल्यामध्ये दिव्य संस्कारांची स्थापना करतात. कारण बाहेरची दुनिया बदलण्यापूर्वी बाबा आपलं हे आंतरिक विश्व बदलतात आणि त्याद्वारे बाहेरची दुनिया आपोआपच बदलते. म्हणजे शिवबाबा ब्रह्मा बाबांच्या द्वारे पहिल्यांदा आपल्यामध्ये या नवयुगाची स्थापना करतात. आपल्या अंतर्मनामध्ये नवयुग आलं तर ह्या बाह्य जगामध्ये नवयुग आपोआपच येणार आहे. तर शिवबाबांनी ब्रह्मा बाबांच्या द्वारे अशा पद्धतीनं हे स्थापनेचं कार्य 1936 पासून चालू केलेलं आहे. त्याला आता 85 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर शिवबाबांनी ब्रह्मा बाबांच्या द्वारे जे ज्ञान दिलं ते ऐकणारे जे आहेत, ब्रह्माची अलौकिक संतान या नात्याने ते सर्व ब्राह्मण आहेत किंवा आपण त्यांना ब्रह्माकुमार किंवा ब्रह्माकुमारी असं म्हणतो. तर प्रजापिता ब्रह्माची संतान आपण सर्वजण ब्राह्मण आहोत. त्याचप्रमाणे ब्रह्मलोक निवासी शिवबाबांचा अनुभव करणारे आपण सगळे ब्राह्मण आहोत. ही जी नवीन दुनिया शिवबाबा स्थापन करतात यांची पालना केली जाते विष्णूद्वारे. विष्णूला नेहमी 4 हात दाखवले जातात. तर हे कंबाइंड रूप आहे लक्ष्मी आणि नारायण यांचं. लक्ष्मी आणि नारायण यांना एकत्रित विष्णूच्या रूपामध्ये दाखवलं जातं. तर हे लक्ष्मी नारायण अर्थात विष्णू नवीन दुनियेची पालना करतात. तर विष्णूला 4 हात दाखवलेले आहेत. म्हणजे हे लक्ष्मीचे 2 आणि नारायणाचे 2 असे 4 हात आहेत. तर विष्णूच्या हातामध्ये 4 अलंकार दाखवले जातात आणि त्याचबरोबर विष्णू सजवलेले दाखवलेले असतात. कारण विष्णूचा रोल म्हणजे लक्ष्मी नारायणचा रोल नवीन दुनियेमध्ये आहे आणि म्हणून विष्णूला नेहमी सजवलेलं दाखवलेलं असतं. तर हे जे 4 अलंकार आहेत याचाही आध्यात्मिक अर्थ आहे. शंख, चक्र, गदा आणि कमळ. शंख म्हणजे ज्ञानाचा शंख. असं म्हणतात की शंख ध्वनी केल्यानंतर वातावरण शुद्ध होतं किंवा भूत पळून जातात असं मानतात. तर कोणता शंख वाजवला पाहिजे? तर ज्ञानाचा शंख. या ज्ञानाच्या शंखाने म्हणजे आपण ज्यावेळी एकमेकांना ज्ञान सांगतो त्यावेळी वातावरण शुद्ध होतं. म्हणजे शुभ भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि त्याचबरोबर विकारांची भूत पळून जातात, गैरसमजुतीची भूत पळून जातात आणि म्हणून शंख वाजवण्याला विशेष महत्व आहे. तर हा शंख म्हणजे ज्ञानाचा शंख. त्यानंतर आहे चक्र. चक्र म्हणजे स्वदर्शन चक्र. स्वतःला पाहणं म्हणजे स्वदर्शन करणं. मी आत्मा आहे, मी कुठून आलेली आहे, माझं कर्तव्य काय आहे, हे स्वतःला पाहणं म्हणजे स्वदर्शन. याला सुदर्शन म्हणतात, म्हणजे चांगलं पाहणं. दुसऱ्यांमधल्या विशेषतांना पाहणं, गुणांना पाहणं किंवा एवढ्या मोठ्या देहामधल्या आत्म्याला पाहणं म्हणजे सुदर्शन चक्र. त्यानंतर आहे गदा. गदा हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्ञानाच्या गदेनी अज्ञानावर विजय मिळवायचा आहे. म्हणजे चांगल्या विचारांनी वाईट विचारांवर विजय मिळवायचा आहे. याचं प्रतीक म्हणून आहे गदा. त्यानंतर आहे कमळ.
कमळ चिखलात राहतं, पण चिखलापासून अलिप्त असतं. तसंच आपल्याला याच जगामध्ये राहायचं आहे. पण याच्यामध्ये असणाऱ्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत, त्याच्यापासून आपल्याला अलिप्त राहायचं आहे. त्याचं प्रतीक म्हणून कमळ आहे. त्यानंतर जी नवीन दुनिया विष्णूद्वारे ज्याची पालना होते, ती कालांतराने जुनी होते. तर अशा जुन्या दुनियेचा विनाश शंकराद्वारे केला जातो. तर आता वर्तमान परिस्थितीमध्ये, वर्तमान समयी एकीकडे प्रजापिता ब्रह्माच्या द्वारे नवीन दुनियेची स्थापना चालू आहे आणि दुसरीकडे विनाशाचंही कार्य चालू आहे. तर आता 3 मार्गाने विनाश चालू आहे. एक म्हणजे आधुनिक शस्त्रास्त्रांच्या द्वारे विनाश चालू आहे. दुसरा प्रकार म्हणजे ग्रहयुद्ध. घराघरामध्ये कलह क्लेश चालू आहेत. हा दुसरा प्रकार आणि तिसरा म्हणजे नैसर्गिक आपत्तींच्या द्वारे विनाश. तर या 3 मार्गाने आता विनाश चालू आहे. दुसरीकडे शिवबाबा नवीन दुनियेच्या स्थापनेचंही कार्य करत आहेत. तर स्थापना आणि विनाश ही दोन्ही कर्तव्य कलियुगाच्या अंतिम समयाला केली जातात आणि त्यामुळेच प्रजापिता ब्रह्मा यांना साधारण रूपामध्ये दाखवलेलं आहे किंवा शंकर यांना तपस्वी रूपामध्ये दाखवलेला आहे. पण विष्णूचा जो रोल आहे तो नवीन दुनियेमध्ये आहे आणि म्हणून विष्णूला विजयी रूपामध्ये दाखवलेला आहे किंवा संपन्न रूपामध्ये दाखवलेला आहे. तर या 3 देवतांच्या मुळे या 3 कर्तव्यांमुळे शिवबाबांना त्रिमूर्ती शिव म्हणतात. त्रिमूर्ती अर्थात ब्रह्मा विष्णू शंकर या तिघांचा रचयिता शिवबाबा आहे आणि म्हणून त्रिमूर्ती शिव म्हणतात. तर ह्या विश्वाचा हा सगळा कारोबार शिवबाबा ह्या तिघांच्या द्वारे करतात. एखाद्या चांगल्या कामाला जर 3 व्यक्ती चालले तर म्हणतात की तिघं गेलं की काम होणार नाही. याचा अर्थच असा आहे की फक्त ब्रह्मा विष्णू शंकर यांच्याद्वारे ह्या सृष्टीचा सगळा हा कारोबार चालत नाही. तर त्यांच्याबरोबर शिवबाबा हे असणं गरजेचं आहे. कारण शिवबाबाच यांच्याद्वारे हे कर्तव्य करतात. म्हणजे ब्रह्मा विष्णू शंकर यांचाही रचयिता शिवबाबा आहे. शंकराचाही रचयिता शिवबाबा आहे. म्हणजे शिव आणि शंकर हे दोघंही वेगवेगळे आहेत. आपण शिव आणि शंकर यांना एक मानत आलो. पण ते दोघं जर एक असते तर शंकराला ध्यान करताना दाखवायची आवश्यकता नव्हती आणि शंकर ध्यान करत असताना पुढे शिवलिंग ठेवलेलं असतं. याचा अर्थ शंकर सुद्धा कोणाचं ध्यान करतात तर शिवाचं ध्यान करतात आणि म्हणून शंकरापुढे नेहमी शिवलिंग असतं. त्यानंतर शिवलिंगाची पूजा करत असताना शिवलिंगाला त्रिपुंड लावलेलं असतं. 3 पट्टे आणि मध्ये बिंदू दिलेला असतो. कारण शिवबाबा या तिघांचे रचयिता आहेत. 3 पट्टे म्हणजे ब्रह्मा विष्णू शंकर आणि त्याच्यामध्ये एक बिंदू दिलेला असतो. तो बिंदू म्हणजे शिवबाबा. त्यानंतर शिवलिंगाची पूजा करताना 3 पानांचं बेलपत्र वाहिले जातं. 3च पानं का? कारण शिवबाबा ब्रह्मा विष्णू शंकरचे रचयित आहेत आणि म्हणून 3 पानं वाहिली जातात. त्यानंतर त्रिशूलला पण 3 पॉइंट्स असतात. कारण शिवबाबा ब्रह्मा विष्णू शंकरचे रचयित आहेत आणि ते वरती राहणारे आहेत आणि म्हणून त्रिशूल नेहमी वरच्या दिशेने उभं केलेलं असतं. त्याचबरोबर शिवलिंगाची पूजा करताना त्याच्यावर धोत्र्याचं फूल वाहतात. कारण शिवबाबा सृष्टीवर येऊन साधारण मनुष्य आत्म्यांना आपलं बनवतात. तर त्या साधारण आत्म्यांचं प्रतीक म्हणजे धोत्र्याचं फूल आहे. अशा साधारण आत्म्यांना ते ज्ञान देतात आणि त्याच्या आधारे त्यांच्यामध्ये दिव्य संस्कार स्थापन करतात आणि त्यांना मनुष्यापासून देवता बनवतात. तर असे हे शिवबाबा कलियुगाच्या अंतिम समयाला सृष्टीवर अवतरित होतात. अज्ञानाच्या रात्री अवतरित होतात आणि म्हणून शिवरात्री साजरी केली जाते.
शिवरात्री अर्थात कोणती रात्र? अज्ञानाची रात्र. तर शिवबाबांच्या अवतरणाचा महोत्सव म्हणजे शिवरात्री आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या मनाला जर हे समजावून सांगितलं की या तिघांचाही रचयिता शिवबाबा आहे आणि शिवबाबा या कलियुगाला सतयुग घडवण्यासाठी आलेले आहेत आणि आपण आपल्या संस्कारांमध्ये परिवर्तन करायचं आहे. हे स्वतःचे संस्कार आपण बदलले तर बाहेरचं विश्व आपोआपच बदलणार आहे. तर याच्या आधारे आपल्या मनाची एकाग्रता आणखी वाढू शकते. तर आता आपण काही क्षणांसाठी आपल्या मनाला शिवबाबांकडे एकाग्र करायचं आहे. मी आता आपल्याला काही विचार देईन, त्याप्रमाणे आपण शिवबाबांची आठवण करायची आहे. या शरीराला चालवणारी चैतन्य शक्ती मी आत्मा शांत स्वरूप आहे. माझा परमपिता शिवबाबा सर्व शक्तिमान आहे. शिवबाबा मला या सूक्ष्म प्राप्तींनी संपन्न बनवत आहे. या सूक्ष्म प्राप्ती माझ्या संपन्नतेचा आधार आहे. मी आत्मा अष्टशक्तींनी संपन्न बनत आहे. ब्रह्मा विष्णू शंकरचेही रचयिता शिवबाबा सर्वश्रेष्ठ आहेत. सर्वश्रेष्ठ शिवबाबा माझे आधारस्तंभ आहेत.
शिवबाबांच्या छत्रछायेमध्ये ही गहन शांतीचा अनुभव करीत आहे. माझ्याद्वारे ही शांती संपूर्ण विश्वामध्ये प्रवाहित होत आहे. ओम शांती.